दंडवत प्रणाम. जेव्हा या संपूर्ण विश्वाचा अंत होतो तेव्हा काय नष्ट होते? पृथ्वी, आकाश, देह, मन, इंद्रिये सगळेच नाहीसे होते का? आणि त्या अंतिम संहारानंतर काय उरते? आज आपण सूत्रपाठातील अत्यंत गूढ आणि तात्विक प्रकरण संहार समजून घेणार आहोत. संहार म्हणजे काय? संहार म्हणजे पूर्ण नाश नव्हे. संहार म्हणजे सृष्टीतील प्रत्येक गोष्ट तिच्या मूळ कारणामध्ये विलीन होणे. ज्या प्रकारे नदी समुद्रात विलीन होते, तसेच सृष्टीतील सर्व गोष्टी हळूहळू आपल्या मूळ स्वरूपात परत जातात. महानुभाव तत्वज्ञानानुसार हा संहार परमेश्वराच्या इच्छेने घडतो. माया संहार का करते? सूत्र म्हणते, परमेश्वर प्रवृत्तीम माया सृष्टी संहारू करी. माया स्वतःहून काही करत नाही. ती नेहमी परमेश्वराच्या इच्छेचे पालन करते. ज्या परमेश्वराच्या इच्छेने सृष्टी निर्माण होते, त्याच परमेश्वराच्या इच्छेने सृष्टीचा संहार देखील होतो. माया ही परमेश्वराची कार्यकारी शक्ती आहे. विषयांचे इंद्रियांमध्ये विलयन संहाराची प्रक्रिया अत्यंत सूक्ष्म आहे. सर्वप्रथम विषय नष्ट होत नाहीत, तर ते इंद्रियांमध्ये विलीन होतात. रूप, रस, गंध, स्पर्श आणि शब्द यांसारखे विषय हळूहळू त्यांच्या अनुभव घेणाऱ्या इंद्रियांमध्ये समाविष्ट होतात. जणू बाह्य जग हळूहळू अदृश्य होऊ लागते. इंद्रिये अंतःकरणात विलीन होतात. यानंतर इंद्रिये अंतःकरणात विलीन होतात. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा यांचे कार्य थांबते. त्यांचे अस्तित्व मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यामध्ये सामावून जाते. आता बाह्य अनुभव उरत नाहीत, फक्त अंतर्मन उरते. अंतःकरण देहात आणि देह विदेहात. सूत्र पुढे सांगते, अंतःकरण देहीम विलया जाय. अंतःकरण देहामध्ये विलीन होते. त्यानंतर देह विदेही विलया जाय. स्थूल शरीर नष्ट होऊन सूक्ष्म स्वरूपात विलीन होते. जे दृश्य आहे ते अदृश्यात विलीन होते. जे स्थूल आहे ते सूक्ष्मात विलीन होते. विदेह नित्य आहे. सूत्र अत्यंत महत्त्वाचे विधान करते. विदेह ते नित्य. विदेह स्वरूप हे नाश पावत नाही. स्थूल शरीर नष्ट होऊ शकते, परंतु सूक्ष्म अस्तित्व कायम राहते. यातून महानुभाव तत्वज्ञानातील नित्य आणि अनित्य यांचा भेद स्पष्ट होतो. अविद्या आणि कर्माचे विलयन पुढे सूत्र सांगते, कार्य अविद्या कारण अविद्येचाम ठाई विलया जाय. सर्व कार्य त्यांच्या मूळ कारणात विलीन होतात. जसे झाड बीजात दडलेले असते, तसेच कार्यरूप अविद्या तिच्या मूळ कारणरूप अविद्येमध्ये विलीन होते. सृष्टी नाहीशी झाली तरी कर्माचा सूक्ष्म लेप पूर्णपणे नाहीसा होत नाही. नित्य आणि अनित्य वर्ग. सूत्र म्हणते, एकू नित्य वर्गः एकू अनित्य वर्गः. संपूर्ण अस्तित्वाचे दोन भाग आहेत. नित्य वर्ग जो कधीही नष्ट होत नाही. यामध्ये जीव, देवता, परमेश्वर यांचा समावेश होतो. अनित्य वर्ग जो निर्माण होतो आणि नष्ट होतो. यामध्ये अविद्या, कर्माचा लेप, सृष्टीची रचना यांचा समावेश होतो. संहारानंतर जीवांचे काय होते? सूत्र सांगते, अनादि अविद्या कर्मलेपयुक्त जीव माया स्वरूपीम वसतिही. ज्या जीवांवर अजूनही कर्म आणि अविद्येचा लेप आहे, ते मायेच्या आश्रयामध्ये राहतात. त्यांची अंतिम मुक्ती अद्याप झालेली नसते. दुसरीकडे देवता आपल्या मूळ स्वरूपात स्थिर राहतात. संहाराचा अंतिम अर्थ. संहार म्हणजे सर्व काही संपणे नाही. तो एका चक्राचा शेवट आहे. सृष्टी निर्माण होते, ती टिकते आणि शेवटी विलीन होते. परंतु परमेश्वर, जीव आणि मित्यतत्वे कायम राहतात. यातून एक महत्त्वाचा संदेश मिळतो. जगातील प्रत्येक गोष्ट बदलणारी आहे, परंतु परमेश्वर आणि आत्म्याचे सत्य शाश्वत आहे.
फ्लो टू रिमेंबर. संहाराची प्रक्रिया लक्षात ठेवण्यासाठी हे सूत्र लक्षात ठेवा. परमेश्वराची इच्छा माया संहार करते. विषय इंद्रियांमध्ये, इंद्रिये अंतःकरणात, अंतःकरण देहात, इंद्रिये अंतःकरणात, अंतःकरण देहात, देह विदेहात, अविद्या कारणात. नित्य आणि अनित्य भेद, जीव, देवता, परमेश्वर उरतात. मेमरी फॉर्म्युला. विषय ते इंद्रिये, ते अंतःकरण, ते देह, ते विदेह, ते अविद्या. नित्यतत्व. कन्क्लूजन. संहार प्रकरण आपल्याला शिकवते की या जगातील प्रत्येक गोष्ट नाशिवंत आहे. देह, इंद्रिये, मन, विषय आणि संपूर्ण सृष्टी देखील एका दिवसात विलीन होणार आहे. परंतु जीव, देवता आणि परमेश्वर हे नित्य आहेत. म्हणूनच बुद्धिमान साधकाने नाशिवंत गोष्टींमध्ये अडकून न राहता शाश्वत परमेश्वर आणि ब्रह्मविद्येकडे वाटचाल केली पाहिजे. तुम्हाला या प्रकरणातील सर्वात गहन विचार कोणता वाटला? विषयांचे विलयन, नित्य अनित्य भेद, की संहारानंतरही जीव आणि परमेश्वराचे अस्तित्व? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. महानुभाव पंथाचा इतिहास, ब्रह्मविद्या आणि लीळा चरित्राचे गूढ रहस्य सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी महानुभाव ज्ञानगंगा चॅनलला सबस्क्राईब करा.